बसस्थानक समोरील दुर्गा लॉजवर पोलिसांचा छापा, देह व्यापाराचा पर्दाफाश, 3 पीडित महिलांची सुटका। आज दिनांक 8 बुधवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बसस्थानक समोरील दुर्गा लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देह व्यापारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने बुधवारी दिनांक 8 जुलै रोजी धाड टाकत मोठी कारवाई केली। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून रोख रक्कम व अन्य साहित्य असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दुर्गा लॉजमध्ये बाहेरून महिलांना बोलवून त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकला। कारवाई दरम्यान लॉजचा व्यवस्थापक कल्याण अंकुश लोखंडे वय 35 राहणार पिंपळगाव जालना, लॉज मालक केतन श्याम नखलव वय 32 राहणार जालना तसेच ग्राहक बरकत शेख 70 शेख वय 36 राहणार अजिंठा नगर जालना यांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून त्यांना आवश्यक संरक्षण व मदत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच घटनास्थळावरून रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण 26,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाची सदर बाजार पोलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार अधिनियमन 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे त्यांच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे। जालना शहरात अनैतिक देह व्यापाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अशा अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रवी जोशी, पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी तसेच महिला अंमलदार संगीता चव्हाण, आरती साबळे, पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी, पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय घुशिंगे, बाबा हरणे यांनी केलेली आहे।